त्या भागवतामध्ये बरेचसे लोक असे ऋषी मुनी येऊन ऐकत होते. नाम संकीर्तन साधन पैसोके, नाम संकीर्तन साधन पैसोके, नाम संकीर्तन साधन पैसोके, नाम संकीर्तन साधन पैसोके. जन्मांतरीचे जगतील पाते जन्मांतरीचे जगती छाया साधेवनांतरा जगती छाया साधेवनांतरा जगती छाया साधेवनांतरा जगतील पापे जन्मांतरीचे, जगतील पापे जन्मांतरीचे, हरी मुक्ती साधेवनांतरा जगती छाया साधेवनांतरा जगती छाया उद्धार झाला. जेवढे ऋषीमुनी होते आणि त्याला भगवंताचं आश्रय आलं आणि भगवंताच्या याच्यात घेऊन गेले. कोणाला गेले? त्याला धुंदुका दिला. तर याला प्रश्न पडला की भागवत आपण सर्वांना ऐकलं आणि याचाच कसा उद्धार झाला, आमचा का नाही झाला? तर ते विचारू लागले की तुम्ही एवढं भागवत आम्ही ऐकलं, आपण एवढे जण बसलो ना भागवताला, एकच माणूस जर गेला तर कसं होईल? याला वाटलं की सगळे जण तर आम्ही सगळे सोबत सोबत होतो, एकट्याचाच उद्धार केला भगवंतानं, आमचा उद्धार का नाही केला? तर त्याला विचारू लागले की म्हणजे बाबा एक निष्ठेने तिने भागवत आहे, 7 दिवस अख्खं उपोषण केलं एका जागेत. आणि प्रथा आहे एका जागेत भागवताची जर आपण भागवत ऐकत असलं तर एका ठिकाणी आसन टाकायचं आणि 7 दिवस त्याच आसनावर बसून बसायचं. हे होतं. आता तुम्हाला नाही मला सांगत एकाच ठिकाणी बसायचं आणि एकाच आसनावर बसायचं आणि ते पोती आपण 7 दिवस त्याच ठिकाणी एका ठिकाणी आसन टाकलं त्याच आसनावर. तसं या धुंदुकारीनं एकाच ठिकाणी बसून 7 दिवस भागवत ऐकलं आणि त्याच्यामुळे उपाशी होता. नित्य नेम रात्र दिवस नामस्मरण भगवंताचं केलं. कारण की एवढ्या पापाचं निष्ठा तर साध्या गोष्टी नाही, त्याला समजलं गोविंद शयानी गोविंद